हाय, मी देविका. हो माहिती आहे. बाय द वे, आवाज खूप छान आहे तुझा. व्यक्ती समोर नसली ना की मग हे असं आवाजाचं कौतुक करावं लागतं. आय एम सॉरी, आय एम गिल्टी. पण खरंच तुझा आवाज खूप छान आहे. आश्चर्य का? आय मीन, लोकांना तुझा आवाज आवडत नाही का? नाही, तसं नाही. पण आजकाल लग्न करताना लोकांच्या अपेक्षाच एवढ्या वाढलेल्या असतात ना की आवाज कसा आहे हे ऐकायला कोणाला वेळच नसतो. हॅलो हॅलो. हां हॅलो. आहेस का? हो आहे. अरे मग असं एकदम शांत काय झालास? नाही, काय झालं, मला असं वाटलं की मी तुला सगळ्या गोष्टी खऱ्या सांगितल्यात, पण एक महत्वाची गोष्ट तुला सांगायची राहून गेली. आय एम सॉरी, मी तुझ्या अपेक्षा खूप वाढवल्या असणार. काय झालंय ते सांगशील? मला लग्न करायचं नाही कधीच. काय? आय एम सॉरी. मी फार उशिरा तुला हे सांगितलं. मला कल्पना आहे तुला खूप मोठा धक्का बसला असेल. एक मिनिट. मग तू लवलग्न.com वर काय करतोयस? नाही, मी लवलग्न.com वर आधी नव्हतो. मी ऍक्च्युली विनयच्या अकाउंटवरनं तुझं प्रोफाईल बघितलं आणि मग माझं अकाउंट उघडलं. म्हणजे तू माझ्यासाठी लवलग्न.com वर अकाउंट उघडलंस? हो. आय मीन, नाही तुझ्यासाठी नाही, तुझ्याशी मैत्री करण्यासाठी अकाउंट उघडलं. हॅलो हॅलो, प्लीज काहीतरी बोल ना. म्हणजे तुला यानंतर माझ्याशी काही बोलायचं नसेल तर किमान तेवढं तरी मला सांग ना प्लीज. नाही म्हणजे तुझ्याशी मैत्री करायला आवडेल मला. तसं बोलण्यावरून तरी हुशार वाटतोयस आणि हँडसम ही आहेस. पण काय? पण तुला एक विचारू? नाही, तुला राग येणार नसेल तर. नाही प्लीज प्लीज, तू आत्ता या क्षणी मला शिव्या घातल्यास ना तरी मला काही वाटणार नाही. प्लीज बोल. ओके, मग मला सांग, तुला लग्न का करायचं नाहीये कधीच? ते मी तुला आत्ता नाही सांगू शकत. जर पुढे मागे तू माझी मैत्रीण झालीसच तर तुला सांगेन कदाचित. म्हणजे किमान ते कारण जाणून घेण्यासाठी तरी मला तुझ्याशी मैत्री करावीच लागेल, हो ना? थँक्स. लावलं लवकर. काय होत आहे? जरा थांब, कामात असेल तू उचलेल ना. हॅलो इन्या. हा बाबा बोला. कसा आहेस बे तू? हो मी मजेत आहे. तुम्ही आणि आई? आम्ही दोघं पण मस्त आहे. तुझी आई जरा फक्त जरा जास्त कामाचं बोला. तेच बोलतोय ना. हा अरे इन्या, तुला जरा एक विचारायचं होतं रे. विचारा ना. अरे आपल्या ट्रॅक्टरने काम काढले तर त्याला एक 20,000 रुपये कमी पडतात. हे बघ, तुझ्याकडे असतील तर दे. उगाच इकडे तिकडे मागून देऊ नको. नाही 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 तर मी तुझ्या आईला गाण ठेवतो. काय बाबा? तुझे दागिने ग, म्हणजे तिचे दागिने ठेवतो रे. आपण तू त्रास करून घेऊ नको. अहो त्रास कसला बाबा, घरचंच काम आहे. मी फोन करून कळवतो तुम्हाला. हा कर कर. हे न्या, पण फोन कर आठवणीने. हा तुझा फोन येत नाही तोपर्यंत मी ट्रॅक्टर देत नाही दुरुस्तीला. काय? हो हो चालेल, मी कळवतो तुम्हाला. हा हॅलो 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 विन्या. हा हा बोला बोला. आहे. अरे ते मंडळातनं काही कळलंय का? अहो काय घाई करतायत, ते कळवतील. ते कळवतील, पण तू पण जात जा. हो हो ठेवतो आता. हा काय म्हणलं तू? म्हणले जरा थांब, फोन मधून पैसे पाठवतोय. नाही तर काय, फोन करतोय म्हणलाय तो नंतर. 20,000?
राघवला 20,000 रुपयाचा चेक दिला होता. सुमित कडून नाही, नको. मागच्याच महिन्यात घेतले होते, परत द्यायला उशीर झाला होता. गोडीनोलाच विकू का? काय उपयोग, 1,000-1,200 येतील. FD. हा काव्या बोल. हाय, कुठेस? मी डस्टबिन. अगं ते सगळं सोड. एक काम कर, सगळी कामं आटप आणि राघवच्या कॅफेवर संध्याकाळी पोच. अगं नाही काव्या, थोडं टेन्शन आहे आता. का? बर, समजा मी तुला सांगितलं की तुझं सगळं टेन्शन कॅफेवर आल्याने दूर होणार आहे, तर येशील का? कॅफेवर मला 20,000 मिळणार आहेत का? काय? नाही, काही नाही. काय म्हणत होतीस तू? अरे यार, आज कॅफेवर राघवची वाट लागणार आहे. वाट लागणार आहे म्हणजे? तुला जर त्याची मज्जा बघायची असेल तर कॅफेवर पोच. मी सगळ्यांना बोलवलंय. अगं काय झालंय ते तर सांग. अरे तू पोच तरी ना, तुला कळेल. बाय. हॅलो काव्य. तुला कळतं ना मी काय सांगतोय ते? मी, शाल्मली आणि करिश्मा इथे बसणार आहोत. ओके? ओहो, क्या बात है. लगता है आज कुछ खास है. काही खास वगैरे नाही. मग तुझ्या लग्नाची वगैरे बोलणी करायला येतात? दॅट्स ग्रेट. लग्न ठरू नये यासाठी बोलणी करायला बोलावलं. म्हणजे तू नको ना यात पडू. हे बघ, शाल्मलीच्या डोक्यात काहीतरी प्लॅन आहे. सो करिश्मा आली की फक्त कॉफी पाठव. ओके? ओके, पण ह्या तिघांचं काय करू? कोण तिघं? हाय. तुम्ही इथे काय करताय? एक्सक्यूज मी, कस्टमरशी कस्टमरशी कसं बोलायचं याचे साधे मॅनर्स सुद्धा नाहीये तिकडे. ओ माय गॉड, कसले वेटर्स वाढलेत, गॉड नोस. एक काव्या, इकडचे वेटर्स फक्त आगाऊ आहेत, पण कॅफे आणि त्याचा मालक चांगले आहेत. हो, पण सध्या तो पण लटकलाय. ए विनया, तू एक मिनिट काव्या. कस्टमरशी एकेरी पद्धतीने बोलणं हे पण मॅनर्स मध्येच येतं ना? ऑफकोर्स. वेटर, कॉफी. कॉफी यस. 3 कॉफी घेऊन ये जा. आणि मला साखर कमी. मेक इट फास्ट प्लीज. प्रोसीड. मूव. राघव, यांना इथे कोणी बोलावलंय? कोण? ए हाय, तुम्ही कधी आलात? अब तू सोड ना. हे बघ, तू आता जे काही होणार आहे ना त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट कर. फोकस. अगं कोण भूत आहेत ते? माझी सगळीकडे बोंबाबोंब करतील. राघव, या आधी काही कमी बंबाबंब झालीये का? शाल्मली, तुम्ही खूप लकी आहात. मला राघव सारखा मोकळ्या मनाचा नवरा मिळाला. थँक्यू. राघव सारखा? डफर, गावी पैसे पाठव. माझेही बाबा आहेत. आणि जर पुन्हा बांधलास ना तर तुझ्या अकाउंटला 100 रुपये सुद्धा ठेवणार नाही मी. थँक्स यार. अभी रुला है क्या? जे